नमस्कार. विष्णू सहस्रनाम स्तोत्रम श्लोक क्रमांक 33. महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतांगतिः अनिरुद्धः सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः. आघात बघूया. महेश्वासो महीभर्ता. महेश्वासो हे दीर्घ आणि त्याच्या पुढे आलेले जोडाक्षर. आता दीर्घाच्या पुढे जेव्हा जोडाक्षर येतं ना तेव्हा आपण दीर्घावर आघात देत नाही. आघात आपण फक्त ऱ्हस्व अक्षराच्या पुढे जोडाक्षर आलं तरच आपण आघात देतो. त्यामुळे हे वर आपण आघात देणार नाही आहे. पण हेच्या पुढे जे जोडाक्षर आलं आहे ना त्याचा जो पहिला अर्धा भाग म्हणजे हलंत पोटफोड्या श त्याचा हलकासा उच्चार करायचा. महेश्वासो हे वर जोर येता कामा नये आणि पोटफोड्या शचा उच्चार जाणीवपूर्वक करायचा. पोटफोड्या श म्हणताना जीभ उलटी टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही. करून बघूया. महेश्वासो महेश्वासो. पुढे बघूया. मही भरता. मही मधला ही दीर्घ आहे. भरता भरस्व आहे. पुढे आलेले जोडाक्षर. जोडाक्षर कुठले तर तावर रफार आहे. उच्चार काय होणार आहे. भरता भरता म्हणून भ वर आघात डोक्यावर हलंतर मही भरता. महेश्वासो मही भरता म्हणून बघूया. महेश्वासो मही भरता. 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 पुढे बघूया. श्रीनिवासः सतांगतिः. श्रीनिवासस श्री दीर्घ आहे. निवासस श्रीनिवासस. सच्या पुढे विसर्ग आहे. विसर्गाच्या पुढे आलेला आहे स. विसर्गाच्या पुढे जेव्हा स येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करतो. उच्चार होणार आहे श्रीनिवासस. श्रीनिवासस. पुढे काय आहे. सतांगतिः. तावर अनुस्वार आहे. अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे ग. अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. पुढे काय आलेला आहे ग आलेला आहे. ग कुठल्या वर्गात येतो तर क वर्गामध्ये. म्हणून क वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक क ख ग घ ङ आपण अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करणार आहोत. उच्चार काय होईल. सतांग सतांग. पुढे आहे गतिही. दोन्ही अक्षरं ऱ्हस्वच आहेत. आता शेवटी तीच्या पुढे विसर्ग आहे. ती ऱ्हस्व आहे त्यामुळे विसर्गाचा उच्चार पण ऱ्हस्व ही करायचा आहे आपण. गतिही गतिही सतांगतिः. श्रीनिवासः सतांगतिः म्हणून बघूया. श्रीनिवासः सतांगतिः. श्रीनिवासः सतांगतिः. श्रीनिवासः सतांगतिः. श्रीनिवासः सतांगतिः. श्रीनिवासः सतांगतिः. श्रीनिवासः सतांगतिः. संपूर्ण ओळ 5 वेळा म्हणूया. महेश्वासो मही भरता श्रीनिवासः सतांगतिः. 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 खालची ओळ बघूया. अनिरुद्धः सुरानंदो. अनिरुद्धस रुऱ्हस्व पुढे आलेले जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. रुवर आघात डोक्यावर हलंत द. उच्चार कसा होतो बघा. रुद्ध. दचा उच्चार प्रथम होतो म्हणून दचा आघात दिलेला आहे. अनिरुद्धस अनिरुद्धस. पुढे आहे सुरानंदो. अनिरुद्धस धच्या पुढे विसर्ग आणि विसर्गाच्या पुढे स आलेला आहे त्यामुळे विसर्गाचा आपण स उच्चार करणार आहोत. अनिरुद्धस. पुढे आहे सुरानंदो. नवर आघात डोक्यावर हलंत न कारण पुढे जोडाक्षर आलेले आहे. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. नवर आघात डोक्यावर हलंत न. सुरानंदो.
सुरानंदो, अनिरुद्ध सुरानंदो. म्हणून बघूया. अनिरुद्ध सुरानंदो, अनिरुद्ध सुरानंदो, अनिरुद्ध सुरानंदो, अनिरुद्ध सुरानंदो, अनिरुद्ध सुरानंदो, अनिरुद्ध सुरानंदो. पुढे बघूया. गोविंदो गोविदांपतिः, गोविंदो, वीरस्वय पुढे आलेलं आहे जोडाक्षर, म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. विवराघात, डोक्यावर हलंत न. गोविंदो, गोविंदो. पुढे आहे गोविदाम, आघात कुठेही नाही आहे. दावर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे प. अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. पुढे काय आलं आहे? प आलेला आहे, म्हणून प वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक प फ ब भ म आपण अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करणार आहोत. उच्चार काय होईल? गोविदाम, गोविदाम. जे दीर्घ आहे ते दीर्घ दाखवायचं आहे. गोविदाम. पुढे आहे पतिही, दोन्ही अक्षरं ऱ्हस्व आहेत, त्यामुळे विसर्गाचा उच्चार सुद्धा ऱ्हस्व हीच होणार आहे. पतिही, पतिही. गोविदाम पतिही, गोविंदो गोविदाम पतिही. म्हणून बघूया. गोविंदो गोविदाम पतिही, गोविंदो गोविदाम पतिही, गोविंदो गोविदाम पतिही, गोविंदो गोविदाम पतिही, गोविंदो गोविदाम पतिही. संपूर्ण ओळ 5 वेळा म्हणूया. अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः, अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः, अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः, अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः, अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः. 33वा श्लोक संपूर्ण 5 वेळा म्हणूया. महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतांगतिः, अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः. 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 महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतांगतिः, अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः.